सध्या महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार आहे। आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये मिळणार आहेत। त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। तर निवडणुकांमुळे ई-केवायसी ला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मिळू शकते। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। मकर संक्रांतीपूर्वी 3 हप्ते तुम्हाला भेटू शकतात। काय आहे सविस्तर माहिती तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट या ठिकाणी भेटू शकतं। 2100 रुपये नाही तर 4500 रुपये देखील तुम्हाला भेटू शकतात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मकर संक्रांतीपूर्वी एकूण 3 हप्ते म्हणजे 4500 रुपये मिळण्याची शक्यता असून नोव्हेंबरचा हप्ता देखील तुम्हाला पुढील आठवड्यात जमा होणार आहे। तर 17वा हप्ता जो आहे ज्याची तुम्ही वाट पाहता, तुम्हाला 16वा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा जमा झाला, त्याच्यानंतर मात्र नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमचा अजूनही जमा झालेला नाही। या ठिकाणी डिसेंबर महिना देखील संपत आलेला आहे, मात्र सरकारने कुठली तरी 1 तारीख प्रत्येक महिन्याचा लाभ देण्यासाठी फिक्स करणं गरजेचं आहे। तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स करावी? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर बघा, तुमचा 17वा हप्ता तरी कमीत कमी या डिसेंबर एंडिंग पर्यंत भेटणं गरजेचं आहे, किंवा डिसेंबरचा देखील त्याच्यासोबत म्हणजेच एकत्रित तुम्हाला 3000 रुपये देखील दिले तर लाडक्या बहिणींसाठी मोठी दिलासादायक ही बातमी होऊ शकते। म्हणजे तुमचा 17वा प्लस 18वा हप्ता जो आहे एकत्रित देखील देण्याची शक्यता असू शकते। त्याच्यामुळेच मग तुमचा नोव्हेंबरचा हप्ता जो आहे 17वा हप्ता या ठिकाणी थांबलेला असू शकतो। परंतु याच्यामध्ये आपण पुढे संपूर्ण माहिती पाहणार आहोत की 17वा हप्ता नेमका कुठल्या कारणास्तव थांबला असू शकतो। कारण की बघा, याचा GR येऊन जवळपास या ठिकाणी 10 ते 15 दिवस झालेले आहेत। 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचा लाभ वाटप करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मंजुरी या ठिकाणी भेटलेली आहे। त्याचा GR देखील आलेला आहे आणि महिला आणि बालविकास विभागाकडे तो निधी देखील हस्तांतरित करण्यात आलेला आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लांबणीवरती आहे। 4500 रुपयावरती मोठी अपडेट समोर आलेली आहे। 3 महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्रित कधी भेटू शकतात, मग त्याचीही माहिती आपण बघणार आहोत। लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता आहे। हे पैसे कदाचित तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये येऊ शकतात। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। नोव्हेंबर डिसेंबर हप्त्याची तारीख समोर आलेली आहे। या दिवशी तुमच्या खात्यामध्ये 4500 रुपये तुम्हाला भेटू शकतात। नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबर देखील संपायला आलेला आहे। डिसेंबर महिना संपायला अवघे 7 दिवस उरलेले असून या ठिकाणी अजूनही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचाच हप्ता भेटलेला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणी या ठिकाणी नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। नोव्हेंबर नंतर डिसेंबरचा हप्ता पुढे जाणार आहे असं बोललं जात आहे। दरम्यान आता लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता देखील एकत्रित येणार असल्याचं देखील बोललं जात आहे। तर बघा, 17वा हप्ता जो आहे तुम्हाला या ठिकाणी डिसेंबर एंडिंगला जर भेटला तर मात्र या ठिकाणी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये म्हणजेच फक्त 1500 रुपये भेटू शकतात। जर या ठिकाणी डिसेंबरचा लाभ तुम्हाला या डिसेंबर महिन्यामध्येच नाही भेटला तर मग जानेवारीमध्ये मात्र तुम्हाला या ठिकाणी 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये मग या ठिकाणी भेटू शकतात। जानेवारीचा प्लस डिसेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्रित दिला जाऊ शकतो। तर बघा, लाडक्या बहिणींचा हप्ता या ठिकाणी लांबणीवरती का गेलेला आहे? लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवरती गेलेला आहे। त्याचं नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 2 हप्ते एकत्रित दिले जाऊ शकतात असंही सांगितलं जातंय। आता डिसेंबर महिना देखील संपणार आहे, त्यामुळे हा हप्ता देखील पुढे जाणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे। त्यामुळे कदाचित जानेवारीचे पैसे किंवा डिसेंबरचे आणि नोव्हेंबरचे असे देखील एकत्रित पैसे म्हणजे 4500 रुपये देखील तुम्हाला भेटू शकतात। लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता देखील एकत्रित दिला जाऊ शकतो। परंतु बघा, सध्या तर या ठिकाणी एकच GR प्रसिद्ध झालेला आहे, तो म्हणजे 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठीचा निधी जो आहे तो मंजूर केला गेलेला आहे। त्याच्यामुळे जर तुम्हाला या महिन्यामध्येच म्हणजेच या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्येच 17वा प्लस 18वा हप्ता जर द्यायचा असेल, म्हणजे 2 हप्ते तुम्हाला एकत्रित द्यायचे असतील तर त्याचा GR येणं गरजेचं आहे। बघा, मागचे 5 ते 6 महिन्यापासून प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी निधी मंजुरीचा GR प्रसिद्ध होतोय आणि त्याच्या
त्याच्यानंतरच तुम्हाला लाभाला वितरणाची सुरुवात होते. मात्र नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे त्याचं असं घडलेलं नाही. या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठीचा GR प्रसिद्ध केला गेलेला आहे, मात्र त्याचं वितरणच या ठिकाणी झालं नाही. मग GR आलेला आहे तर वितरण करायला कुठलीच हरकत नव्हती आणि आचारसंहितेचं कारण असेल तर या ठिकाणी ही जुनी योजना आहे असं न्यूजमध्ये बोललं जात आहे की 1 वर्षापूर्वी ही योजना सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे हा लाभ जो आहे सतत 1500 रुपयाचा वाटप करण्यास कुठलीही अडचण नाही असं देखील सांगण्यात येत आहे. मग नेमका उशीर का झालाय तर एक तर याचं एक कारण असू शकतं, ते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सर्व हप्ते एकत्रित देण्याचं. जर तसा निर्णय झाला तर लाडक्या बहिणींना मोठा दिलासा भेटू शकतो. या ठिकाणी एकत्रित मग 4500 रुपये देखील तुम्हाला 3 महिन्याचे भेटू शकतात. कारण की बघा या ठिकाणी जी महानगरपालिकेची सध्या आचारसंहिता चालू आहे त्याची निवडणूक प्रक्रिया जी आहे 16 किंवा 17 तारखेला संपेल. त्याच्यानंतर मग या ठिकाणी तुम्हाला हे सर्व लाभ जे आहेत ते वितरित केले जाऊ शकतात, असं देखील त्याचं कारण असू शकतं. आता बघा लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला 4500 रुपये कुठल्या तारखेपर्यंत मग भेटू शकतात. लाडकी बहीण योजनेच्या 3 हप्त्याचे पैसे कदाचित तुम्हाला एकत्रित येऊ शकतात. 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाऊ शकतात. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती महिलांना खुशखबर म्हणून या ठिकाणी ही पूर्ण प्रोसेस जी आहे 3 महिन्याचे हप्ते एकत्रित देण्याची राबवली जाऊ शकते. याबाबत मात्र अजून कुठलीही अधिकृत घोषणा केली गेलेली नाही. लवकरच याबाबत काही ना काही अधिकृत घोषणा जी आहे ती केली जाऊ शकते. कारण की नोव्हेंबर महिन्याचा GR येऊन देखील गेलेला आहे, मात्र त्याचे देखील वितरण करण्याची कुठलीच अधिकृत घोषणा केली जात नाही किंवा या ठिकाणी त्याची कुठली एखादी फिक्स डेट जी आहे ती सांगितली जात नाही. कारण की डिसेंबर महिनाही संपायला आलेला आहे. परंतु आता सध्या तरी या ठिकाणी जी ही याच्यामध्ये माहिती दिली त्यानुसार तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जो आहे तो या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिला जाऊ शकतो असं बोललं जात आहे. मग जर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 17व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आले तर मात्र तुम्हाला मग डिसेंबर महिन्याचे पैसे जे आहेत ते जानेवारीमध्ये भेटू शकतात आणि जानेवारीचे पैसे फेब्रुवारीमध्ये भेटू शकतात. असं जर घडलं तर या ठिकाणी म्हणजे 17वा हप्ता तुम्हाला या डिसेंबर एंडिंग पर्यंत आला तर, जर नाही आला तर मग मात्र तुम्हाला या ठिकाणी 4500 रुपये या ठिकाणी भेटू शकतात. तसा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो किंवा फक्त तुम्हाला 17वा हप्ता प्लस 18वा हप्ता म्हणून जानेवारीमध्ये वाटप केला जाऊ शकतो. मकर संक्रांतीच्या निमित्ताने असेल किंवा या ठिकाणी 16 किंवा 17 तारखेनंतर या ठिकाणी पूर्णपणे निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा देखील GR जो आहे मग जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये येणं गरजेचं आहे. निधी त्याचा मंजूर झाल्यानंतर मग तुम्हाला हे 2 हप्ते एकत्रित देण्यास कुठलीच अडचण असू शकणार नाही. तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची, त्यासोबत जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दलची देखील याच्यामध्ये माहिती दिलेली आहे, ती देखील आपण पाहिलेली आहे. आता बघा लाडकी बहीण योजनेची तुमची महत्त्वाची प्रोसेस म्हणजे eKYC, त्यासाठी 6 ते 7 दिवसाचा वेळ राहिलेला आहे. अजून देखील कुठलीही डेट त्या eKYC ची पुढे वाढवण्यात आलेली नाही, त्याची अधिकृत माहिती आलेली नाही. सध्या तरी तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत eKYC करायची आहे. अजूनही KYC केली नसेल तर तुम्हाला eKYC जी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तुम्हाला वेळेत येण्यास त्याच्या eKYC प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे मदत होणार आहे. तर 31 डिसेंबर पर्यंत सध्या डेट आहे. लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला eKYC पूर्ण करायची आहे. तुमचे eKYC करताना काय प्रॉब्लेम येत असतील तर तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती या ठिकाणी तक्रार करायची किंवा जवळच्या महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला तक्रार करायची, जेणेकरून तुमची eKYC पूर्ण होईल. कारण की काही लाडक्या बहिणींना असा एरर येतोय की तुमचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाहीये. अशा पद्धतीने भरपूर सारे टेक्निकल एरर जे आहेत ते अजूनही येत आहेत. तर ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांना देखील ऑनलाईन eKYC आता करता येणार आहे आणि जे ऑफलाईन डॉक्युमेंट आहेत त्यांना अंगणवाडी सेविकांकडे 31 डिसेंबर पूर्वी देखील जमा करणं गरजेचं असणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण बघितली. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.